नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, सिबिल पडताळणी न करता शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या, कर्ज वाटप गांभीर्याने घ्या, राष्ट्रीयकृत बँकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटकारले। हे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की पीक कर्ज देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नेमकं बँकांना कोणते आदेश दिलेले आहेत आणि आता बँका त्याच्यावरती काय करणार आहेत। हे पीक कर्ज जर द्यायचं असेल तर बँका आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना देणार आहे, कोणते कोणते शेतकरी पात्र आहेत, ती देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज शेतीविषयक अशीच महत्त्वपूर्ण आणि सरकारी योजनांबद्दल प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती पाहायला मिळणार आहे। तर चला जास्त वेळ न घेता ही माहिती आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली। या बैठकीत सन 2026 आणि 27 या वर्षाचा कृषी पीक कर्जाचा पतपुरवठा, पीक कर्ज वाटप आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी यावर चर्चा करण्यात आली। शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिलची मागणी करू नका, 80% वर पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गांभीर्याने काम करा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राष्ट्रीयकृत बँकांना फटकारले। आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली। या बैठकीत सन 2026 आणि 27 या वर्षाचा कृषी पीक कर्जाचा पतपुरवठा, पीक कर्ज वाटप आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी यावर चर्चा करण्यात आली। जिल्हा सहकारी आणि ग्रामीण बँका मिळून 67% शेतकऱ्यांना तर राष्ट्रीयकृत बँका 26% शेतकऱ्यांना कर्ज देतात, असा मुद्दा चर्चेदरम्यान उपस्थित करण्यात आला। जिल्हा बँकांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट 80% आहे, तर राष्ट्रीय बँकांचे उद्दिष्ट केवळ 67% आहे। याचा अर्थ असा आहे की राष्ट्रीयकृत बँका पीक कर्जाच्या अपेक्षित गांभीर्य दाखवत नाहीत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की कर्ज हंगाम सुरू झाला की प्रत्येक जिल्ह्यातून सिबिल स्कोअरच्या तक्रारी येतात। पीक कर्जासाठी सिबिल स्कोअरची अट आवश्यक नाही, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे। त्यामुळे सर्व बँकांच्या मुख्यालयांनी पीक कर्जासाठी सिबिल स्कोअरची अट लागू करू नये। बँकेच्या मुख्यालयातून प्रत्येक शाखांना तसे पत्र पाठवण्यात यावे। शेतकऱ्यांची सिबिलमुळे अडवणूक झाल्यास कठोर कारवाई केली जाईल। शेतकरी मित्रांनो, महाविस्तार 2.0 हे ॲपचे नवीन व्हर्जन यावेळी लॉन्च करण्यात आले आहे। आत्ता 40 लाख लोक ॲपवर आले आहेत। क्रॉप्स ॲप ही व्यवस्था सुरू केली आहे। फक्त पिकाचा फोटो काढून अपलोड करायचा आहे, त्यानंतर त्या पिकाची परिस्थिती काय आहे, कीड येण्याची शक्यता आहे का याची माहिती मिळेल। DCHCचेही डिजिटल क्रॉप सर्वेच म्हणजे लॉन्चिंग केले आहे। आपल्या पिकाचा सर्वे शेतकरी अपलोड करू शकतो। दुर्गम भागात कनेक्टिव्हिटी नसते, पण तिथेही जर फोटो काढले व त्यानंतर शेतकरी जेव्हा कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात आला तेव्हाही हा सर्वे आपोआप अपलोड होईल। आपण आता ब्ल्यू प्रिंट ऑफ ट्रेसेबिलिटी ऑफ क्रॉप्स अँड फ्रूट्स सुरू केले आहे। QR कोडवर क्लिक केल्यानंतर ते फळ भाजी कुठल्या भागात तयार झाली हे सगळे ट्रेसेबिलिटीमध्ये उपलब्ध असेल। सगळ्या योजना ॲग्रिस्टॅकला जोडल्याने गैरफायदा घेणाऱ्यांना चाप मिळे बसेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता पीक कर्जासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बँकांना आदेश दिलेले आहेत आणि इतरही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना पुन्हा शेअर करा। धन्यवाद।